स्पर्श तिच्या प्रेमाचा भाग 3. मोहिनी बाळा, आता सध्या ह्या 2 दिवस सुट्ट्या आहेत, तर आपण जरा उद्या मंदिरात जाऊया का? जरा देवदर्शन घेऊन येऊ का? मोहिनीच्या आईने मोहिनीजवळ येऊन बसत विचारले. हो, चालेल ना आई. तसंही गेल्या काही दिवसांपासून खूप उदास आणि अस्वस्थ वाटतंय ग, आणि थोडं एक्झामाचं टेन्शन पण आहे. तर जरा बाहेर गेल्यावर थोडं बरं वाटेल. मोहिनीने जरा खुशीतच होकार दिला. त्या दिवशी मोहिनीने जरा जास्तच अभ्यास केला, कारण प्रसादच्या विचारात अभ्यास नीट होत नव्हता. पण आज मात्र सर्व विचार बाजूला ठेवून तिने व्यवस्थित अभ्यास केला. रात्रीच मोहिनीच्या आईने आणि मोहिनीने उद्या मंदिरात जाताना काय काय घेऊन जायचंय हे व्यवस्थित एका पिशवीत भरून ठेवलं. उगाच उद्या काही विसरायला नको म्हणून. मंदिर तसं गावातच होतं, म्हणून जास्त काही दगदग नव्हती जाण्याची. दुसऱ्या दिवशी मोहिनी सकाळी आईसोबतच लवकर उठली होती. लवकर आवरून मंदिरात जायचं होतं म्हणून. तिने आज मस्त पिवळ्या रंगाची लाँग कुर्ती, सफेद लेगिन्स, कानात मोठे झुमके आणि हलकासा सिंपल असा मेकअप केला होता. केस धुतलेले होते म्हणून ते आज मोकळेच सोडले होते. एकंदरीत ती ह्या सध्या मेकअपमध्ये पण छान दिसत होती. आई आणि ती सर्व आवरून सकाळी लवकर निघाल्या मंदिरात जाण्यासाठी. पायी जाताना मंदिराचा रस्ता तसा शांतच असायचा. जास्त कोणी नेहमी जात नसायचं म्हणून शांतताच होती. मंदिराच्या आजूबाजूला शेत होते. मंदिराचा परिसर अतिशय रमणीय होता. थोडेफार गावातील घर होते त्या रस्त्यावर. पण जसे जसे पाऊल मंदिराकडे जात होते तशी परत मोहिनीच्या हृदयात धडधड होत होती. कारण मंदिरात जाताना प्रसादच्या घराच्या वाटेवरूनच जावं लागायचं, आणि हे तिला सकाळी लक्षातच आलं नाही. आता तिच्या मनात परत विचारांचं काहूर उठलं. जर तो बाहेर असला तर? आज परत तिच्याशी नजरानजर झाली तर? नको नको देवा, प्लीज आज तो नको दिसू देऊ. किमान माझी परीक्षा होईपर्यंत तरी नको दिसू देऊ. खूप डिस्टर्ब होतं रे देवा मला त्याला बघितल्यावर. 2-3 दिवस कशातच मन नाही लागत. मोहिनी मनातच विचार करत करत आणि देवाला विनवणी करत करत चालली होती. अगं मोहिनी, थोडा वेळ जरा बसूया हां आपण मंदिरात. खूप शांत आणि प्रसन्न वाटतं ग. एकतर हल्ली लवकर लवकर जायला पण होत नाही माझं आता. आई काय बोलत होती ते तिच्या कानावर पडत होतं, पण मनात काही शिरत नव्हतं. आईच्या बदडीमुळे प्रसादचं घर कधी मागे निघून गेलं ते कळालं पण नाही. पण मोहिनीचं लक्ष मात्र त्याच्या घराकडेच होतं. आणि देवाने तिचं ऐकलं पण होतं. तो नव्हता दिसला तिला बाहेर. काय करत असेल तो ह्या वेळेला? झोपला असेल का, की अभ्यास करत असेल? काय माहीत काय करत असेल. त्या दिवशी त्याला साधं थँक्स पण बोललो नाही आपण. किती हा वेंधळेपणा. जाऊ दे, नंतर कधीतरी बोलू. मोहिनीची देवाला विनवणी चालू होती की तो दिसू नये, पण नजर मात्र त्याला शोधत होती. तिला तिच्याच विचारांवर हसावं की चिडावं तेच कळत नव्हतं. आई आणि ती मंदिरात पोहोचली. दोघींनी देवदर्शन घेतलं. खूप शांतता होती. खूप झाडे होती आसपास. पक्ष्यांच्या किलकिलाट चालू होता. थोडा वेळ बाहेर थांबून ती देवासमोर हात जोडून उभी राहिली. ती कधीच देवाकडे काहीच मागत नव्हती, कारण ती जे काही होतं त्यात खुश होती. पण आज तिने नकळत देवाकडे प्रसादला हवं असणार सर्व सुख मिळू दे असं मागितलं. आणि हो देवा, माझ्या हातून असं काही नको घडू देऊ की ज्यामुळे माझे आई वडील दुखावले जातील. सतत त्यांच्या विश्वासाला मी खरी उतरू दे बस. इतकं मागून तिने डोळे उघडले. समोर सुंदर अशी ती श्रीकृष्णाची मूर्ती होती. किती सुरेख होती ती. अतिशय लोभनीय, खूप प्रसन्न आणि शांत वाटलं होतं मनाला. आई, खूप खूप थँक्स. बरं झालं तू आज मला मंदिरात घेऊन आलीस. खूपच प्रसन्न आणि शांत वाटलं ग. आपण हल्ली खूप कमी केलं इकडे यायचं, पण आपण आता आठवड्यात एकदा तरी येत जाऊ. मोहिनीने तिच्या आईच्या खांद्यावर हात टाकून तिच्या जवळ जाऊन बसताना सांगितले. अगं वेडाबाई, मंदिर हीच एकमेव जागा असते जिथे मनात चालू असलेल्या मोठमोठ्या विचारांच्या वादळाचे शांत हवेत रूपांतर होते. मंदिरात असणारा देव किंवा मूर्त ही कुणाच्याही देवाची असू दे, पण त्या मूर्तीमध्ये आणि त्या मंदिराच्या परिसरात इतकी शक्ती असते की ती मनाची चलबिचल अगदी सहज शमवतेच. मोहिनीची आई अगदी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला सांगत होत्या. आई, पेढा दे ना मला खायला. मोहिनी तिच्या आईच्या हातातलं पेढ्याचा बॉक्स घेत लाडात येऊन बोलू लागली. अगं वेडे, पेढा काय म्हणते, प्रसाद आहे तो. आई, बरं बाई, प्रसाद दे. आणि मोहिनीने प्रसाद खाल्ला. अगदी निरागस लहान मुलाप्रमाणे ती खात होती.
तुला काय वाटतं मोहिनी? तुझ्या मनात जी विचारांची उलथापालथ चालू आहे, ती मला कळली नाही असं वाटतंय का तुला? शेवटी आई आहे मी तुझी. तुझ्यापेक्षाही तुला मी 9 महिने जास्त ओळखते आणि तुझी ही चिडचिड आणि विचारांची होणारी उलथापालथ शमवण्यासाठीच तुला मी आज मुद्दामून मंदिरात घेऊन आले. पण नक्की ही मनाची हळहळ नक्की कोणासाठी चालू आहे हे नाही कळालं रे बाळा मला अजून. मोहिनीची आई भिंतीला डोकं टेकवून शांत विचार करत मनातच बोलत होत्या. ए आई, आता काय इथे झोपते की काय? घरी जायचं नाही का? मोहिनी बाहेरच्या परिसरातून मंदिरात येऊन आईजवळ बसली आणि आईला असं भिंतीला डोकं टेकवून आणि डोळे लावून शांत बसलेलं बघून बरं वाटलं होतं. पण आई काय लवकर डोळे उघडत नव्हती, म्हणून मोहिनीनेच आईला आवाज देऊन विचारलं. आई एकदम विचारातून बाहेर आली आणि देवाला पुन्हा हात जोडून निघायची तयारी करू लागली. त्याने मोहिनीला सोबत आणलेलं सामानाची पिशवी घ्यायला सांगितली. मंदिराबाहेर आल्यावर 2-3 मस्त लहान लहान मुलं खेळत होते. खूप गुबगुबू होते ते मुलं. मोहिनीने पिशवीतून पेढे काढले आणि त्या मुलांना दिले. सर्वांनी पटापट घेतले, पण त्यात एक नटखट होताच. ताई, तुम्ही नारळ नाही फोडलं का गं? त्यातला एक मुलगा तिला बोलला. हो, मग फोडलं की नारळ पण. मोहिनीने त्याच्याकडे कुतूहलाने बघून सांगितलं. मग मला ते ओलं खोबरं दे खायला. हा गोड पेढा नाही आवडत मला. त्या मुलाने तोंडाचा पाऊट करत आणि भव्य उंच करत मोहिनीला आदेश दिला. अरे बापरे, केवढी ही मनमर्जी! पण किती गोड आहे हा! तिने त्याला भरपूर खोबरं पण दिलं मग खायला. त्या मुलाने खुश होऊन मोहिनीला गालावर एक किस्सी दिली. ही तर डोळे मोठे करून आणि तोंड आ करूनच त्याच्याकडे बघत राहिली आणि मनातच म्हणाली, कसला आगाऊ मुलगा आहे हा, पण छान आहे. मोहिनी आणि तिची आई आता त्या मुलांना बाय करून घराच्या दिशेने निघू लागल्या. घरी जाताना नाही म्हणलं तरी परत प्रसादच्या घरावरूनच जावं लागणार होतं. जसे जसे प्रसादचं घर जवळजवळ येऊ लागलं तसं तशी परत मोहिनीला धाडकी भरू लागली. कारण आता जर तो बाहेर असला तर बस परत तिचं नजर तोच चेहरा आणि हे मोहिनी कुठे चालली आहे एकटीच पुढे? अगं थांब, मी तुला मागे आवाज देते ना. आईच्या जोरात आवाजाने ती भानावर आली आणि मागे वळून बघितलं तर रस्त्यातच प्रसादची आई मोहिनीच्या आईला भेटली होती. त्या दोघींना बोलताना बघून मोहिनीने डोक्याला हातच लावला आणि झाला सत्यानाश असा हावभाव चेहऱ्यावर आणला. देवा, का रे तू माझी परीक्षा घेतो नेहमी? ती मनातच चिडचिड करत मागे बोलत उभ्या असलेल्या तिच्या आईकडे जाऊन लागली. अगं मीरा, इतक्या लांब आणि इतक्या दिवसांनी आली आहे, तर चल आज आमच्या घरी. जास्त वेळ नाही घेणार मी, पण चल अगं थोडा वेळ. प्रसादची आई मोहिनीच्या आईला घरी यायला आग्रह करत होती. नाही नाही काकू, नंतर येऊ कधीतरी. आज खूप लेट झाले, त्यात घरी पप्पा पण वाट बघत असतील. येऊ आम्ही नंतर नक्की. मोहिनी तिची आई काही बोलायच्या आधीच प्रसादच्या आईला नकार देऊ लागली. तू गप ग, नाही ऐकणार मी तुझं आज काहीच. नुसती आपली लाजडूच झाड. आताच येत नाहीये तर नंतर कधी येशील? आणि मी ठरवलंच तर तुला जबरदस्तीच घेऊन येईल. प्रसादची आई पण आता मोहिनीला जरा जास्त दटावून बोलू लागली. बरं चला, पण हो ताई, अगदी थोडंच वेळा, जास्त वेळ नाही बसता येणार आम्हाला. घरी मोहिनीचे पप्पा पण जेवायला वाट बघत असतील, तर आम्ही जरा लवकरच निघू. मोहिनीच्या आईने प्रसादच्या आईच्या शब्दाचा मान ठेवत त्यांच्या घरी जायला होकार दिला. मोहिनीने आईकडे डोळे बारीक करून आणि गाल फुगवून बघितलं. त्यावर मोहिनीच्या आईने तिला डोळ्यांनीच सांगितलं की बस थोडा वेळच बसू, लगेच निघूया. आधी प्रसादचं घर छोटं होतं, पण आता त्यांनी मोठा बंगला बांधला होता. खूप मोठा बंगला होता तो. घरासमोर भरपूर नारळाचे झाड, काही बदामाचे झाड होते, जास्वंदी, गुलाब, मोगरा, काही असे फुलांचे पण झाडं होते. खूप हिरवळ होती घराच्या अवतीभोवती. खूप प्रसन्न वाटलं होतं तिथे गेल्यावर. खूप थंड अशी हवा वाहा. खूप मस्त वातावरण होतं ते. प्रसादला तर बहीण नाही, मग इतकी फुलं झाडांची आवड कोणाला असेल? मोहिनी बाहेरचे झाड बघण्यातच गुंग होऊन विचार करत होती. अगं ये ना आतमध्ये. आज काय बाहेरच थांबणार का? प्रसादच्या आईने मोहिनीला आवाज दिला. हो काकू, येते ना, थांबा जरा वेळ. तिला त्या जवळून घरात जावंसंच वाटत नव्हतं. आहा, काय वास आहे ह्या मोगऱ्याला आणि ह्या गावकरणी गुलाबाच्या फुलांचा तर गुलकंद करूनच खावा इतका गोड वास येतोय. आहा, मोहिनी डोळे लावून अगदी गुंग होऊन त्या गुलाबाच्या फुलाचा वास घेत होती. हो ना, मला पण आज तेच वाटतंय की ह्या गोड पिवळ्या गुलाबाच्या फुलाचा गुलकंद करूनच खाऊन घ्यावा.
प्रसाद दरवाजातच हाताची घडी बांधून मोहिनीला असं वेड्यासारखं फुलांसोबत बडबडत करताना बघून तो हसून बोलू गेला. त्याची नजरच हटत नव्हती तिच्यावरून. तो तर पूर्ण बावरून गेला होता तिला बघून. पिवळा, कुठे फिक्कट गुलाबी रंग आहे त्याचा. आणि मोहिनीने पटकन दरवाजाकडे बघितलं आणि ती त्याला बघून ताडकन उठलीच. आणि हा आता काय बोलून गेला ते आठवूनच ती पूर्ण कवरी-बावरी होऊन गेली. इतकी लाजली होती ती की जणू काही आत्ताच त्या नारळाच्या झाडावर जाऊन लपून बसावं. ती तिथेच एका जागी खाली मान घालून स्तब्ध उभी राहिली. तिला पुढे काय बोलावे सुचत नव्हतं आणि घरात जायचं म्हटलं तर हा दरवाजा मध्येच उभा होता. तिला असं बघून त्याला हसू आलं तिचं. त्याला चल आत ये आई, बोलावते तुला घरात कधीची. त्याने तिला घरात यायला सांगितलं. हो आलेच, ती हळूच पुटपुटली. ती आतमध्ये जाताना तो मुद्दामहून दारातून बाजूला सरकला नाही. थोडीशीच जागा दिली त्याने तिला आत जाण्यासाठी. बिचारी कशी तरी घरात जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण हा शहाणा सरकायचं नावच घेत नव्हता. पण तिनेही हार मानली नाही. पायरीवरून त्याच्या हातात हात दिला. तो तर एकदम खुश झाला. त्याला वाटलं वरती घेण्यासाठी हात दिला असेल हिने. त्यानेही लगेच तिचा हात हातात घेतला. पण ती पायरी चढून वरती न जाता त्यालाच तिने दरवाजातून खाली खेचलं आणि पटकन पडतच ती आत निघून गेली. आणि हा बिचारा पायरीवरून पडता पडता कसाबसा स्वतःला सावरून उभा राहिला. तिने हळूच मागे वळून त्याच्याकडे बघितलं. तो खूप नाजूक असा, त्यात त्याची ती खडी, ती गोड स्माईल. आज तो खूप फ्रेश आणि छान दिसत होता. आणि आज परत त्याला असं बघून तिच्या मनाची खूप घालमेल झाली. कशीबशी स्वतःला सावरून ती आत किचनमध्ये गेली. आतमध्ये गेल्यावर जरा शांतच बसली होती ती. तिला इतकं धडधडायला होत होतं की जणू आपण आता बोलायला लागलो तर न जाणं आपलं हृदयच बाहेर येऊन पडतं की काय, असं होऊन गेलं तिला. म्हणून तिने शांत बसून हळूहळू चहा घेतला. तिच्या आईच्या आणि प्रसादच्या आईच्या काय गप्पा चाललंय तिला काहीच कळत नव्हतं. तिचं मन तर त्या पिवळ्या आणि गुलाबी गुलाबांच्या फुलांच्या गुलकंद अडकून बसलं होतं. आगाऊ कुठला, असं बोलत का कोणी? काय बोलावं याची आपण अक्कल नाही याला. किती तारांबळ उडवली माझी. धड जागेवर नीट उभं राहता येत नव्हतं. जर खरंच नारळाच्या झाडावर चढता आलं असतं ना, तर एक नारळच डोक्यात हाणून फेकला असता त्याच्या. ती मनातच तडफडत चहा संपलेल्या कपाला सूर करत ओढत होती. मोहिनीच्या आईला तिच्याकडे बघून राग येत होता. बाळा, अजून देऊ का चहा तुला? आवडला का? थांब, मी अजून देते एक कप. प्रसादच्या आईचं बोलणं ऐकून ती भानावर आली आणि ओठाला असणाऱ्या रिकाम्या कपाकडे बघून लागली. तिला परत आता इतकं लाजायला झालं की कधी आता एकदा इथून घरी जातोय असं वाटलं. नाही काकू, बस झालं, एकच कप. तिने पटकन कप ठेवला आणि आईकडे रागात बघून घरी निघायला सांगितलं. थांब, तुला घरी गेल्यावर नाही 4-5 कप चहा एक सोबत पाजला ना तर काय. अशा अविर्भावात तिची आई पण तिच्याकडे रागात बघत होती. दोघीही एकमेकांकडे रागात बघत होत्या, पण दोघींनाही कळत नव्हतं की त्या दोघी एकमेकांवर का रागवल्या आहेत. दोघींनी प्रसादच्या आईचा निरोप घेतला. निघताना मोहिनीच्या आईने प्रसादच्या आईला कधीतरी वेळ मिळाल्यावर त्यांच्या घरी येण्याचा आग्रह केला होता. बरं, आम्ही निघतो मग आता, पण तुम्ही या नक्की कधीतरी आमच्या घरी. हो हो, तसंही माझं एक महत्त्वाचं काम आहेच तुमच्याकडे. त्यासाठी मला आता जरा लवकरच वेळ काढून यावं लागेल, असं म्हणून प्रसादच्या आईने मोहिनीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला जवळ घेतलं. सोबतच तिच्या आईला हळदी कुंकू दिले आणि ह्या दोघी घराकडे जायला निघाल्या. किती सुंदर दिसते ही, आणि किती ते साधेपणा, किती ते सोजळ बोलणं. मनातच प्रसादची आई दरवाजात उभ्या राहून मोहिनीकडे एकटक बघत बोलत होत्या. घरातून बाहेर पडताना मात्र प्रसाद कुठेही दिसला नाही. म्हणून मोहिनीला जरा हुरहुर वाटली. थोडंसं मन नाराज झालं. इकडे प्रसाद तिला त्याच्या रूमच्या खिडकीतून जाताना बघत होता. तिचं ते 2-3 वेळा मागे वळून वळून बघणं त्याच्या जीवाची तळमळ वाढवत होता. तुला एक वेळ असं चोरून बघणं सोपं वाटतं अगं, पण तुला असं नजरेसमोर जाताना नाही सहन होत मला. म्हणून मी मुद्दा म्हणून रूममध्ये येऊन बसलो. पण कुठेही स्वतःला लपवून ठेवलं तरी माझ्या मनातल्या भावना नाही लपवू शकत गं मी. पाणावलेल्या डोळ्यांच्या कड्या पुसत प्रसाद मोहिनीला अदृश्य होईपर्यंत बघत होता. इकडे मोहिनी आणि तिची आई रस्त्याने थोड्या शांतच चालत होत्या. मोहिनी, घरी जाऊ, चहा घेणार की जेवण करणार बाळा तू? मोहिनीच्या आईने चिडतच तिला विचारले. मोहिनीला पण आईचं बोलणं लगेच कळालं. राहू दे, मी सांगत होते तरी की नको जाऊ त्यांच्या घरी, नंतर कधीतरी जाऊ असं. पण तुला कोणाला नकार द्यायला जमतच नाही ना.
मोहिनी पण आता आईवर चिडचिड करू लागली. आईला हसू आलं तिचं. असं गाल फुगवून बोलायचं. आता काय झालं हसायला? अगं कशी गोड दिसतेस गं गाल फुगवून बोलताना. अगं मस्करी केली मी बाळा. होतो कधी कधी गोंधळ मनाचा. त्यात काय इतकं, पण थोडं हुशारीनेच राहत जा बेटा. आता इथे ठीक आहे, पण असल्या गोंधळामुळे बाहेर कुठे तुझं होऊ नये. बस इतकंच काळजी वाटते रे बाळा. आई किती लगेच तुझा राग निवडतो गं. लगेच गोड बोलायला लागून जाते. खरंच आई आणि मुलीचं नातं हे मैत्रिणीसारखंच असतं. मध्येच रुसवा फुगवा, मध्येच हसणं खेळणं. अगं मोहिनी, आई आपल्या लेकरांवर कधीच रागवत नाही गं. तिचा रुसवा हा फक्त वरवर असतो. हो ना आई? खरंय, एक वेळ मुलं आईवर रुसून बसू शकतात, पण आई नावच हे दैवतच असतं आहे, की ती आपल्या लेकरांच्या सर्व चुका माफ करायला मोठं मन घेऊनच आलेली असते. दोघीही गोड गोड बडबड करत करत घरी पोचल्या. घरी आल्यावर फ्रेश होऊन मोहिनीने तिच्या बाबांना आणि दादाला प्रसाद दिला. आज बाजूलाच तिच्या काकांचं पण घर होतं. त्यांच्या घरी पण प्रसाद दिला. दुपारचे जेवण करून मोहिनीने अभ्यासाकडे मोर्चा वळवला. खाली हॉलमध्ये तिचा दादा टीव्हीवर मॅच बघत होता, म्हणून ती वरच्या रूममध्ये जाऊन अभ्यास करत बसली. पण आज परत जे नको व्हायला तेच होत होतं. राहून राहून सारखं तिला प्रसाद, त्याचं गुलकंदचं बोलणं, तिच्या हाताला झालेला त्याचा तो स्पर्श, येताना त्याचं न दिसणं, हे सर्व आठवून परत एकदा मन थोडं उदास होत होतं. अभ्यासात चित्त लागत नव्हतं, म्हणून तिने बुक्स बाजूला ठेवून जरा वाम कुक्षी घेण्याचं ठरवलं आणि सोफ्यावर झोप घेतलं. आज इकडे प्रसादचं पण मन कशातच लागत नव्हतं. त्याला डोळ्यांसमोर आज त्याच्या आवडीचं पिवळं गुलाबाचं फूल. मोहिनीने पिवळा ड्रेस घातला होता, म्हणून तो तिला पिवळा गुलाब म्हणाला होता. आज फिरत होतो कसं बसं स्वतःला सावरत त्याने लॅपटॉपमध्ये त्याने टॉप MBA कॉलेजची लिस्ट सर्च केली आणि त्यातच त्याचं मन गुंतवून घेतलं. तर मित्रांनो, कशी वाटली आज आई आणि लेकीची चुगलबंदी? खरंच आई आणि मुलीचं नातं हे मैत्रीचंच असतं. काही वेळा आपल्याला आपल्या आई वडिलांचं बोलणं हे पचत नाही किंवा ते बंधन वाटतं, पण त्यात त्यांची आपल्या मुलांप्रती खूप काळजी असते, हे समजून घ्यायला हवं. बाकी पिवळा आणि गुलाबी गुलाबांच्या फुलांचा गुलगंज कसा वाटला हे कळवायला अजिबात विसरू नका. तर लवकरच भेटूया पुढच्या भागात. काही चुकलं असेल तर नक्कीच कळवा. धन्यवाद.